निलंबित उपनिरीक्षक कासले यांच्या आरोपाने बीड जिल्हा पुन्हा आला चर्चेत। बीड येथील सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक रणजित कासले यांच्यावर शिस्तभंग केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केल्यानंतर कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला। त्यात त्यांनी वरिष्ठ अधिकारी, त्यांचे पार्टनर बिल्डर यांच्याविषयी गंभीर आरोप करत आपण मद्यपान केल्याची कबुली देत आणखी माहिती सोशल मीडियावरून बाहेर आणणार असल्याचा इशारा दिला। दरम्यान संवैधानिक पदावरील अधिकाऱ्याने असे वर्तन केल्याने बीड जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे। संबंधितांकडे खरेच काही पुरावे असतील तर त्यांनी ते तत्काळ सादर करावेत, विनाकारण जनतेची दिशाभूल होणार नाही, अशी प्रतिक्रिया पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे। रणजित कासले यांच्यावर पोलीस अधीक्षकांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली। सायबर गुन्हे तपास कामी बाहेर राज्यात असताना त्यांनी आर्थिक तडजोड केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली गेली। मात्र या नंतर संबंधित उपनिरीक्षकाने मद्यपान करत एक व्हिडिओ सोशल माध्यमात प्रसारित करत त्यातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुजरातमधील एका बिल्डरने आपल्याला टार्गेट केले असल्याचे म्हटले होते। या आरोपामुळे बीड जिल्हा पोलीस दल पुन्हा चर्चेत आले आहे। दरम्यान उपनिरीक्षकाने केलेल्या या वर्तनाची व आरोपाबद्दल बीड पोलीस प्रशासनाने प्रतिक्रिया दिली नाही। मात्र संबंधिताकडे ते करत असलेल्या आरोपाबाबत काही पुरावे असतील ते तात्काळ सादर केले पाहिजेत, तसेच विनाकारण बदनामी करू नये, ते निलंबित असले तरी संवैधानिक पदावर आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत।